सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दडलेला एक अप्रतिम गड. घनदाट जंगल, डोंगर माथ्यावरून वाहणारा गार वारा आणि गडाच्या भक्कम तटबंदीमधून झळकणारा इतिहास. शिवकालीन वास्तू, विशाल बुरुज आणि निसर्गाच्या कुशीतला हा गड इतिहासप्रेमी आणि ट्रेकरसाठी एक स्वर्गच आहे. पुणे मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगती दिसतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला, जिथून दुश्मनांवर नजर ठेवली जायची आणि निसर्गप्रेमींसाठी एक अद्वितीय अनुभव देणारा आणि धगधगत्या ऐतिहासिक घडामोडीचा साक्षीदार किल्ले राजमाची. तर आता आपण आहे ना उदेवाडी पर्यंत आलेलो आहे. तर तुम्ही इथं बोर्डावर बघू शकता उदेवाडी जे आहे ना, तर बाण इथं पण आहे, इथं पण आहे. इथं उदेवाडी लिहिलंय आणि इथं राजमाची किल्ला लिहिलेला. आता ते दिसत नाहीये, पण इथं फसण्याची खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. कसा तर उदेवाडीच्या खाली पण बाण आहे. तर उदेवाडी जे आहे ना, उदेवाडीचा बाण हाय आणि राजमाची किल्ल्याचा बाण जो आहे तो हाय. त्यामुळे आता आपण राजमाची किल्ला जो आहे तो इकडच आहे आणि उदेवाडीचा रोड हाय. त्यामुळे इथं थोडी गल्लत होऊ शकते की चुकण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर उदेवाडी इकडे लक्षात ठेवायची, राजमाची किल्ला इकडे लक्षात ठेवायचा. इथं गणपती मारुती मंदिर आहे आणि इथून आहे ना आपला जो राजमाची किल्ला आहे याची वेस सुरू होते इथून पुढं. आणि हे गणपतीचं मंदिर इथून वेस सुरू झाली की इथून अजून एक 1.5 ते 2 किलोमीटरवर मागे किल्ला आहे. आणि तर आता बघूया आपण की किल्ला कसा आहे आणि लवकरच तिथं जाऊ. श्री गणेश मारुती मंदिराच्या पुढे गेल्यानंतर थोड्या अंतरावरून आपल्याला राजमाची किल्ला दिसतो. तर आता आपण आहे ना राजमाची किल्ल्याजवळ आलेलो आहे आणि इथून किल्ल्याची ट्रेकिंग आता आपली सुरू होणार आहे. तर इकडे काही नियमांचे बोर्ड आहेत आणि वरती काय काय अलाउड आहे काय नाहीये त्याचे थोडे नियम आहेत. तर किल्ल्याच्या नियमांचं नक्की पालन करावं लागणार आहे, कारण की ना ते खूप महत्वाचं आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं सुद्धा आहे. तर आता इथून ट्रेकिंग झाली की पुढे गेल्यानंतर एक छोटस मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊन अजून आपला तिथून पुढे ट्रेकिंग कंटिन्यू राहणार. एक आता झाले 8:30 वाजलेले आहेत, अजून एक 2 तास लागतील आपल्या ट्रेकिंगला. आता बघूया पुढे काय होतंय. आता आपण एंट्री गेट पासून आतमध्ये आल्यानंतर आहे ना, इकडं घरासारखं एक घर म्हणलं तरी चालेल, गुहा म्हणलं तरी चालेल, कारण की त्याचा आकार आणि त्याची सगळी जी रचना आहे ती सेम तशीच आहे. तर चला आपण बघूया काय नाही. तर आणि खूप अंधार पण आहे आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरती गणपती बाप्पाची कोरलेली मूर्ती आहे. तर हे आपल्याला प्रत्येक गड किल्ल्यांवरती पाहायला मिळतं. तर खोली खूप आहे या पाण्याची. आणि इकडं पण पाणीच आहे, इकडं पण पाणीच आहे पूर्ण. आणि इकडं जे आहे ना हे सूर्यफूल कोरलेलं आहे वरती. हे असं क्वचितच बघायला मिळतं, कारण की जास्तीत जास्त तर गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली असते. आणि त्या साईडला पण एक खिडकी आहे, तिकडे पण बघूया काय. मित्रांनो इकडे दोन्ही साईडला पाण्याचे टाके आहेत आणि त्यात पण पाणी आहे. आणि कधी कधी असंही होत असेल की हे जे पाण्याचे टाके आहेत ना हे रिकामे होऊन पूर्ण एक रूम पूर्ण जशी असते ना त्या पद्धतीने हे असतील सुद्धा, काही सांगतात नाही. पण खूप भारी आहे. तर आता आपण इकडून वरतून पायऱ्यांनी ज्या वरती आलो ना, इकडून या साईडनी वरती आल्यानंतर आपल्याला काळभैरवनाथाचं मंदिर दिसतंय. आता एक काळभैरवाचं मंदिर आहे, त्यात मध्ये जाऊन आपण बघूया कसं काय. इथून बघू दीपस्तंभ. नंतर इथं पुढे आल्यानंतर आहे ना घोड्याचं एक शिल्प आहे आणि नंदी वगैरे महादेवाचं छोटस शिवलिंगाची प्रतिकृती आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया, काळभैरवाचं दर्शन घेऊ आणि परत आपल्या ट्रेकला सुरुवात करू. चला.
काळभैरवनाथाचं मंदिर जे आहे त्याचा हा बोर्ड आहे. आणि इथं आहे ना, इथं मित्रांनो आपल्याला इथं 2 तोफ बघायला मिळतात. एक तोफ पूर्ण चांगली आहे आणि एक तुकडा पडलाय, तुटलेली आहे, थोडी खराब झाली. आणि इकडं आपलं देवाचं मंदिर आहे. तर इथं काळभैरवाचं मंदिर आहे आणि हा सगळा मंदिराचा परिसर आहे. मंदिराचा परिसर, मंदिराचं बांधकाम जे आहे ना ते पूर्ण याला भिंतीवरती लाकडाचा सपोर्ट देऊन वरती पत्रे वगैरे चढून एकदम व्यवस्थित मंदिराचं बांधकाम जे केलेलं आहे किंवा मंदिराची रचना केलेली आहे. सकाळच्या थंडगार वातावरणामध्ये आम्ही ट्रेकला सुरुवात केली. किल्ल्याच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचलो आणि डोंगर माथ्यावर असलेला राजमाची किल्ला आम्हाला खुणावत होता. श्री काळभैरवनाथ मंदिराच्या जवळ आल्यानंतर 2 सावळ्या कुत्र्यांनी आमचं स्वागतच केलं. किल्ल्याजवळ भेटलेल्या ह्या श्वान मित्रांना वैभवनी बिस्किटे टाकली आणि जणू त्या श्वान मित्रांसोबत आमची घट्ट मैत्री जमली. ट्रेकला सुरुवात झाल्यापासून संपेपर्यंत या दोघांनी आमची 1 मिनिटही साथ सोडली नाही. पण नंतर असं समजलं की त्यांनी किल्ला दाखवण्याचा ध्यासच घेतलाय. इथून वरती आल्यानंतर आहे ना, बरोबर इथून वरती आल्यानंतर हा जो पॅच दिसतोय ना पूर्ण, हा कच्ची वाट आहे. इथून वरती आलो की सरळ इकडून असा ट्रेक वरती जाणार. इथून पुढे वरती गेलो की तिथून पुढे अजून कसा ट्रेक आहे तो आपण नक्कीच बघूया. राजमाची किल्ल्याचा ट्रेक हा जास्त अवघडही नाही आणि जास्त सोपाही नाही, मध्यम श्रेणीचा हा ट्रेक आहे. आपण हा ना थोडा वरतून इकडून जो ट्रेक केला ना, हा कातळ पायऱ्यांचा जो ट्रेक आहे तो करून आल्यानंतर इथं महादरवाजा आहे, मुख्य दरवाजा आहे. तर हा त्याचा बोर्ड आहे. इथं मुख्य दरवाजाच्या जवळच पहारेकरांच्या देवड्या आहेत. तर त्या कशा आहेत आपण बघू, चला. तर आता आपण पहारेकरांच्या देवड्या आणि मुख्य दरवाजाचा बोर्ड तिथून आतमध्ये आल्यानंतर आहे ना, तर इथला हा परिसर असा आहे. आणि मुख्य दरवाजा जो आहे त्याचे हे 2 पिलर आहेत, म्हणजे ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक. तर ह्याची जर काही इमेजिन केलं ना तर याची प्रकृती अशी तयार होते, कारण की इकडचे जे ढासळ आहे ना, या ढासळाला याच्यावर अंदाज लागू शकतो की अशी कमान असेल आणि त्याला मुख्य दरवाजा. कारण की इकडं दरवाजाची एक लॉक सिस्टीम म्हणतो ना, तुम्ही बघू शकता. या साईडला हे जे 2 खोपणे केलेले दिसतात किंवा हे जे 2 चौकोन दिसतात ना, याच्यामध्ये दरवाजाच्या ज्या कड्या राहतात मागच्या साईडच्या त्या अडकवून हे दरवाजाची लॉक सिस्टीम तयार केलेली आहे. आणि इकडे पुढे आल्यानंतर त्या पहारेकरांच्या देवड्यात, म्हणजे त्या पहारेकरांच्या रूम म्हटलं तरी चालेल, याचं स्ट्रक्चर आहे. इथं बघा, इथं हा जो पिलर आहे एकमेकावर हे पिलर होते, आता तो ढासळ आहे कारण की दोन्हीची साईज आणि आकार सेम आहे. आणि इथून जी पायरी दिसते ना, ही आतमध्ये रूम मध्ये जाण्याची इंट्रान्स गेट हे होतं. आणि अशा प्रकारे ह्या पहारेकरांच्या देवड्या आहेत. आणि हा जो परिसर आहे हा पूर्ण मुख्य दरवाजाचा परिसर आहे, ज्याच्यामध्ये पहारेकरांच्या देवड्या आणि इतर सगळ्या गोष्टी इथं होत्या. आता इथून मुख्य दरवाजा आणि ह्या पहारेकरांच्या देवड्यापासून आल्यानंतर इकडं वरती गेलं ना, तर इकडं अजून आपला एवढा मोठा किल्ला शिल्लक आहे पाहायचा. तर आता इकडून आपण वरती जाऊया. तटबंदीकडे जाणारा हा एक रस्ता आहे आणि इकडून एक रस्ता आहे. इकडून आपण नंतर वरती जाऊया. तर आता आपण मुख्य दरवाजा आणि पहारेकरांच्या देवड्या तिथून आतमध्ये आलो ना, आता इथं वरती आल्यानंतर पाण्याचे 2 टाके आहेत. आणि हे असेच टाके आपल्याला चावंड किल्ल्यावरती पण बघायला मिळतात. तिथं पण खूप सारे टाके आहेत आणि विशेष त्यांचं असं आहे की ते एकाच दगडामध्ये कोरलेले. तसं हे पण एकाच दगडामध्ये कोरलेलं आहे. हे जरा याची उंची जास्त आहे आणि खोली पण जास्त आहे. याची उंची कमी आहे, खोली पण कमी.
कारण की याचं पावसाळ्यातलं पाणी पूर्ण भरल्यानंतर वाहून याच्यामध्ये येतं आणि याचं पाणी पूर्ण नितळ होऊन जातं. अशा पद्धतीने ते बांधलेलं आहे. तर आता आपण तिकडे पुढे बुरुजाकडे जाऊया आणि बघूया काय. चला. टाक्यापासून वरती आल्यानंतर इथं आल्यानंतर मागच्या सारखं सेम इथं गुहा आहे किंवा एक काहीतरी ठेवण्यासाठी केलेली जागा म्हणलं तर चालेल. इथं गणपती बाप्पाची मूर्ती त्याची. आणि इथं जर आतमध्ये आले ना तुम्ही तर खूप मोठी जागा आहे. नाहीच म्हणलं तर इथं 50 ते 60 माणसं आरामात राहू शकतात, एवढी मोठी जागा आहे. आपण पलीकडे पण बघूया, पलीकडे पण आहे. चला. तिथं जर का 50 लोकांची जागा आहे तर इथं 100 ते 150 लोक कशी बसतील, एवढी मोठी जागा आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठा. आता कशासाठी असलं एक्झॅक्ट हे नाही सांगता यायचं, पण जागा खूप आहे, काही कारण असू शकतात. असं खूप आहे या ठिकाणी. पण ह्या साईडला पण तिसरं दार आहे. इथं पण आहे. इथं बघा त्याच्यावर सूर्यफूल कोरलेलं आहे. हे खूप कमी बघायला मिळतं. इथं पण खूप मोठी जागा आहे आणि पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. ट्रेक करत असताना रस्ता कधी अडखळणारा तर कधी दाट झाडीमध्ये हरवणारा. पण या श्वान मित्रांनी एकदाही आम्हाला वाट चुकू दिली नाही. जणू ते ह्या किल्ल्याचे रखवालदारच बनले होते. त्या क्षणी जाणवलं हे फक्त भटके कुत्रे नाहीत, तर या सह्याद्रीत फिरताना वाट दाखवणारे साथीदार आहेत. आता आपण त्या गुहेपासून जेव्हा ना इकडे वरती आलो ना, वरती बुरुज आहे आणि बुरुजाच्या कडेनी इकडे खाली जाण्यासाठी, दुसऱ्या बुरुजाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तिथे आहे आता सध्या. तर तुम्ही बघू शकता कसलं भारी निसर्ग, कसलं भारी वातावरण आहे. फक्त कल्पना करा की काय होत असेल जेव्हा पावसाळ्याचा सीझन असेल आणि सह्याद्री पूर्ण पावसात आणि धुक्यात नटलेला असतो. तर बघूया खाली जाऊन कसं आहे अजून. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर विसावलेला किल्ले राजमाची हा निसर्ग आणि इतिहास यांचा अद्भुत संगम आहे. गडाच्या माथ्यावर उभं राहिलं की समोर दिसतो तो सह्याद्रीचा अफाट विस्तार, अगणित डोंगर रांगा, खोल दऱ्या, अनंत पसरली हिरवाई आणि नभाशी स्पर्धा करणारे धुक्यांचे लोट. तर आता आपण जेव्हा वरतून आलो, वरतून आपण बुरुज पाहिला, तो हाच बुरुज आहे आणि असा हा बुरुजाचा इथला परिसर आहे. थोडं इथली ना पडझड झालेली आहे, पण अजून पण बाकीची सगळी जी तटबंदी आहे ना ती एकदम शाबूत आहे अजून पण. आणि ह्या ज्या तुम्ही देवळ्या बघताय ना, ह्या एक असं म्हणलं जातं की जेव्हा किल्ल्याच्या बुरुजाच्या खाली शत्रू यायचे, गनिमे यायचा ना, त्यातून लक्ष ठेवण्यासाठी किंवा यातूनच कान भेदण्यासाठी या देवळ्यांचा आणि या खिडक्यांचा वापर केला जायचा. तर त्याप्रमाणे त्याची बांधणी आहे. आणि असा हा सगळा इथून बुरुजावरून सह्याद्रीचा दिसणारा हा सगळा परिसर आहे. तर बऱ्याच या किल्ल्यावरनं बऱ्याच इतर किल्ल्यांचं सुद्धा इथून दर्शन होतं. तर ह्या किल्ल्यावरून जीवधन, विसापूर असे बरेच किल्ले, तुंग असे बरेच किल्ले इथून दिसतात या किल्ल्यावरनं. तर असा हा बुरुजाचा परिसर आहे. आता आपण इथून खाली जाऊया. इथे एक दरवाजा आहे आणि काय आहे नक्की एक्झॅक्टली ते आपण पाहू. आता वरचा जो बुरुज बघितला ना, तिथून इथून खालून आलं की हा दरवाजा आहे आणि हा दरवाजा पूर्ण बुरुजाच्या खाली उतार होतोय. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ना त्या अशा ना कमान केलेली गोल 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 असं पूर्ण खालपर्यंत. आता आपण खाली जाऊ आणि बघूया एक्झॅक्टली कसं काय. पण खूप कोरीव काम खूप छान केलेलं आहे आणि याचा वापर बुरुज उतरवण्यासाठीच वापरला. हातात होत त्याला बोलू ना, त्याला आवाज दे. मग त्यांना लाकायला लागले रे, त्यांना काय पाणी नाही काय नाही काय नाही. लय ताण लागले रे त्यांना. त्याला बोलू ना, ये पाणी पे.
मित्रांनो आता आपण आहे ना खालचा बुरुज पाहिल्यापासून वरती आल्यानंतर इकडे थोडा ना वाड्याप्रमाणे अवशेष आहेत थोडेफार, आणि इथून वरती आल्यानंतर इथं जेवढ्या पण वास्तू होत्या त्या काळातल्या त्याचे अवशेष आहेत. आणि इथं महादेवाचं शिवलिंग आहे. आता इथं मंदिर होतं किंवा ते कसं होतं एक्झॅक्टली ते नाही सांगता यायचं, पण इथला परिसर बघू तरी तसं वाटतं की मंदिराप्रमाणेच आहे. आणि तर महादेवांचं ना शिवलिंग आहे, पूर्ण दगडातलं आहे हे, आणि एवढा याचा परिसर आहे. का मंदिरच असावं, पण ते आता पूर्ण कडाच्या भिंती वगैरे पडल्यामुळे ते वाटत नाहीये त्याप्रमाणे. आणि आता आपण वरती तिकडे वास्तूंचे अवशेष जे लिहिले ना, आणि तिकडे बुरुजावरती जाऊन बघू काय आहे तिकडे. चला, ऊन खूप झालेलं आहे, तरी आपल्याला आता लवकरात लवकर गड उतरवायची वेळ आलेली आहे. तर पूर्ण ना राजवाड्याचे अवशेष किंवा इथल्या पूर्ण भिंतींचे वगैरे इथे पडझड झालेली आहे. आता त्या काळात कसं होतं एवढं नाही व्हायचं, पण पूर्ण इथला स्ट्रक्चर बघून तरी असंच वाटतंय की जसं की भिंती म्हणा किंवा एखाद्या रूमचा परिसर त्याप्रमाणे त्याच्या भिंती आणि हा सगळा परिसर आहे. इकडे बघितलं तर तुम्ही, इकडे बुरुज आहे, हे आपला हा भगवा. तर अशा प्रकारे ना आपला राजमाची किल्ला सगळं जी किल्ल्याची भटकंती होती ती आपली पूर्ण झालेली आहे. आणि हा जो किल्ला मित्रांनो, हा जो किल्ला आहे ना, हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे. पुण्यापासून 79 किलोमीटरवर हा किल्ला आहे. आणि या किल्ल्याला 2 बालेकिल्ले लाभलेले आहेत, एक तर श्रीवर्धन आणि एक तर मनोरंजन, असे 2 बालेकिल्ले आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळतात. आणि या किल्ल्याची जर उंची बघितली तर 833 मीटर एवढा हा किल्ला उंच आहे समुद्र सपाटीपासून. आणि ट्रेकचं जर का आपण श्रेणी पाहिलं तर जास्त अवघडही नाहीये आणि जास्त सोपी नाही, मध्यम श्रेणीचा हा ट्रेक आहे. हा जो किल्ला आहे ना मित्रांनो, हा किल्ला 7 वाहनांनी बांधलेला आहे. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 साली आदिलशहाकडनं हा किल्ला जिंकून घेतला. आणि या किल्ल्यावरती आहे ना गुप्त प्रवेशद्वार, नंतर पाण्याचे टाके, नंतर इतर बरेच काही ठिकाण आहेत जी खूप बघण्यासारखी आहेत. आणि आज पण काही वरचे जे अवशेष आहेत त्याचे ते थोडे आपल्याला चांगल्या स्थितीत बघायला मिळतात. काही अवशेष थोडेफार भग्न झालेले आहेत, पण बरीच त्याच्याकडे पाहून कल्पना येते की ही अवशेष कसे असतील किंवा त्या काळातली त्याची मांडणी कशी असेल, रचना कशी असेल, हे नक्कीच त्याच्याकडे बघून कळतं आपल्याला. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट अशी की भौगोलिक दृष्ट्या जर का ह्या किल्ल्याचा विचार केला तर पवन मावळातील काही किल्ले या किल्ल्याहून दिसतात, जसं की तुंग, तिकोना, नंतर ढाकचा किल्ला आहे, गोरखगड आहे, चंदेरी आहे, असे बरेच किल्ले या किल्ल्यावरून दिसतात. आता इथून आपण निघून आहे ना त्या साईडला गोधनेश्वराचं मंदिर आहे, तिथं जाऊन आपण दर्शन घेणार आहे. आणि ते मंदिर आणि थोडा परिसर त्याची माहिती पण घेणार आहे. तिथलं दर्शन झाल्यानंतर आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आणि नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच सुंदर सुंदर गड किल्ल्यांची माहिती, त्यांचे वेगवेगळे व्हिडिओज याच युट्यूब चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता हे जे आहे ना, हे गोधनेश्वराचं मंदिर आहे. आपला राजमाचीचा ट्रेक पूर्ण संपला. किल्ल्यापासून थोडं गावाच्या आउटसाइडला आल्यानंतर हे मंदिर लागतं आपल्याला. हे मंदिर किल्ल्यावरून सुद्धा दिसतं. आणि हा मंदिर आपला नंदी, समोर आपण महादेवांचं शिवलिंग पाहू शकतो, त्याच्यावरती नाग आहेत 2 छोटे. आणि इथं मंदिर खूप बघण्यासारखं आहे. आणि इथली रचना, स्तंभाची रचना वगैरे तुम्ही बघू शकता. स्तंभ एकदम सुस्थितीमध्ये आहेत. तेव्हाच्या काळातलं स्ट्रक्चर कसं असेल किंवा कशा पद्धतीची त्यावेळेस टेक्नॉलॉजी सुद्धा इतकं सुंदर कसं बनवलं असेल याचं एक उत्तम उदाहरण मंदिर होऊ शकतं. आणि जसं आपल्याला माहिती की हे जे मंदिर आहे ना, हे पांडवकालीन मंदिर आहे. त्यावेळेस पासून हे मंदिर इथं आहे. तर म्हणजे मंदिराचा परिसर खूप छान आहे, आजूबाजूला जंगल वगैरे, आणि पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इथं बघायला असतील. आणि इथं पुढे आहे ना, इथं पुढं पाण्याचं छोटं कुंड आहे. आणि इथं गोमुख आहे खाली, ह्या साईडला गोमुख आहे. आता इथं थोडं पाणी खराब झालेलं आहे, पण आतलं महादेवाच्या अभिषेकाचं पाणी यातून, त्या गोमुखातून इथं पडत असेल. तर असं आहे गोधनेश्वराचं मंदिर. खूप छान वातावरण आहे. आणि तुम्ही जर का पाहिलं ना, तर इथून राजमाची किल्ला सरळ दिसतोय आणि त्याच किल्ल्याहून हे मंदिर सुद्धा दिसतं. तर असा हा सगळा परिसर आहे.